नमस्कार, मी मयूर कोळेकर, सोनम कार गॅस मध्ये आपले मनापासून स्वागत करतो। तुमची सीएनजी कार स्टार्ट होत नाही असा जर प्रॉब्लेम तुमच्या गाडीमध्ये तुम्हाला कधी जाणवला तर बेसिकली सीएनजी कार ही स्टार्ट होताना पेट्रोल वरती चालू होते। पण जर ती चालू होत नसेल तर त्या केस मध्ये तुम्हाला काय करायचंय, तर तुमच्या गाडीमध्ये टायमिंग ॲडव्हान्सर नावाचं डिव्हाइस असेल तर ते बघूया। तर हे टायमिंग ॲडव्हान्सर नावाचं जे डिव्हाइस आहे ते तुम्हाला काढून बाहेर घ्यायचंय। तर रबर कव्हर काढून हा लॉक प्रेस करून तुम्हाला हे सॉकेट त्यापासून वेगळं करायचंय। त्यानंतर इथेच तुम्हाला एक इमर्जन्सी प्लग दिलेला आहे, तर या इमर्जन्सी प्लगला हे सॉकेट तुम्हाला प्रेस करून बसवून घ्यायचंय। हे बसवल्यानंतर तुमची गाडी स्टार्ट व्हायला पाहिजे। जर या डिव्हाइसचा काय प्रॉब्लेम असेल तर जर ती गाडी चालू होत नसेल तर तुम्हाला ती जवळच्या मेकॅनिकला दाखवून घ्यावी लागेल। आणि हा डिव्हाइस काढल्यानंतर तुमची गाडी पेट्रोलवर ॲज इट इज चालत राहील आणि सीएनजी वरती थोडासा पिकअपला तुम्हाला फरक जाणवेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आपल्या मित्रांबरोबर ज्यांच्याकडे सीएनजी कार आहे।